जे प्रश्न तुम्ही मला करताय मी त्याची उत्तरं देतोय. मला सांगा, आता मी बांधापासून चिपळूण पण फिरतोय, बरोबर? बांधापासून चिपळूण पण फिरतोय. एवढी परिस्थिती खराब आहे, बस स्टेशनची एवढी परिस्थिती खराब आहे की साधा एक पंखा तर चालत नाही आहे. गरमी बघा काय आहे ते. म्हणजे तुम्हाला एक वॉशरूम पण नाही बनवू शकत. तुम्ही करताय काय इतके वर्ष? आणि तुम्ही म्हणता कोकण बालेकिल्ला. बालेकिल्ल्यासाठी केलं काय तुम्ही आजपर्यंत? आणि त्यांच्या मुलांसाठी काय केलं? म्हणजे नोकऱ्या पण नाही आहेत तुमच्याकडं, तुम्ही व्यवसाय पण नाही कुठला आणत, ना टुरिझम वाढवत. तुम्हाला करायचं काय आहे? करणार काय हे सांगा. आणि आता तुम्ही म्हणता आम्ही विकास करणार. मग इतके वर्ष का नाही केला तुम्ही विकास? आज पण सोमवारची लाईट जाते आणि मध्ये जाते ती वेगळी. म्हणजे लोकांची आईस्क्रीम पण खराब होते. तुम्ही असं म्हणाला की अनएम्प्लॉयमेंट आणि या मुद्द्यावर गेला. तुमचं स्वतःचं एक हॉटेल, ठीक हॉटेल आहे, चांगलं आहे, तुम्ही असे डेव्हलप. तुमच्या दृष्टीने कोकणला डेव्हलप करणारा एवढ्या वर्षात मुद्दा झाला नाही. तुमच्या समोर काय विजन आहे की काय करू शकतो आपण डेव्हलपमेंटसाठी? असा एक मुद्दा असा सांगाल की त्याच्यामुळे. बघा, मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतोय, एक चांगला टुरिझम स्पॉट होऊ शकतो कोकण. एवढं सुंदर आहे. लोक म्हणत होते की कॅलिफोर्निया, हा कॅलिफोर्नियापेक्षा चांगला कोकण आहे. खाली इथं कसं रस्ते चांगले नाही आहेत, बरोबर, रस्ते नाही आहे, एअरपोर्ट नाही आहे, एक टर्मिनल क्रूज बनवा. तर असं तुम्ही बनवल्यानंतर का नाही लोक फिरायला कोकणातनं? पुऱ्या भारतातनं पण येतील आणि देशाच्या भारतातनं पण लोक येतील. यांची करायची मनाची हीच नाही आहे हो. तुम्ही त्यांच्याकडे 100 कामं घेऊन द्या, तुमची 20 कामं करतील, 80 कामं पुढच्या इलेक्शन मिटवणार. यू मीन टू से गॉड गिफ्ट नेचर आहे. ऑफकोर्स गॉड गिफ्टेड नेचर आहे. सच अपॉर्च्युनिटी असून सुद्धा आपण we have a very good opportunity. We can make a very good tourism spot here, but unfortunately we got a bad leaders. आमचे जे नेता जे होते आहेत आणि जे होते ना, त्यानं आय एम सॉरी नाही, म्हणजे विकास केलाच नाही. तर तुमचं फॅक्टरी किंवा ह्या सगळ्या कारखानदारी MIDC याच्याबद्दल काय मत आहे? ओपिनियन, व्हॉट इज युअर फ्री ओपिनियन? मी जे काय बघतोय MIDC टोटली फेल आहे. पण आलं पाहिजे, MIDC पण आलं पाहिजे. बघा, आता MIDC टोटली फेल आहे. ह्याच्यामध्ये ऍटलिस्ट मोठे इंडस्ट्रीज आले तर हे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला बिझनेस भेटू शकतं. त्याच्यासाठी मोठे स्केल इंडस्ट्रीज यायला पाहिजेत. ते आपल्याकडे येत नाहीत कोकणामध्ये, आणि जे येतात त्यांना तुम्ही परत पाठवून देता. अक्षरशः घालवतात. असं वाटतं मला की एक असा ठरलेला एक समूह आहे, ग्रुप आहे, कम्युनिटी आहे, हे लोक हेच उद्योग करत असतात. ते आला प्रोजेक्ट त्याला घालून टाका. आता त्यांचं इंटेन्शन काय आहे ते त्यांना माहिती आहे, पण त्यांच्याकडे विजन नाही. त्यांच्याकडे विजन नाहीये. त्यांना मुलांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ते असं करतायत. त्यांना अगर मुलांचं भविष्य दिसलं असतं तर त्यांनी असं केलं नसतं. म्हणजे तुम्ही खाली वेडा बनवता आणि मुंबईला जाऊन पेढा खाता, आणि मग तुम्हाला इकडनं तिकडं कुठं जायचं ते तुम्ही जाणार, तुम्ही डिसाईड करणार नंतर. तुम्हाला जनतेने निवडून दिलं ना, तुम्ही जनताकडे येताय काय, व मला ह्या पक्षातनं आता ऑफर आलाय, आपण चांगला विकास करू शकतो. तुम्ही जनतेला विचारता काय? जनताने तुम्हाला वोट टाकले ना, तुम्ही विचारत नाही जनतेला. तुम्हाला कोणाचं प्रेशर वगैरे आला धार्मिकच्या काळामध्ये? बरंच आलं, येणारच. मागे या बरंच काय आला, मी ऐकणार नाही. जे काय होईल ते झालं. मी 4 जूनला रिझल्ट जो असेल तो मी ऍक्सेप्ट करणार. पण मी एवढंच सांगेन लोकांना की पडदे काढा. आजपर्यंत तुम्ही अशा नेत्या लोकांना निवडून दिले, त्यांना कोकणाचा विकास अजिबात नाही केलाय. ही चांगली संधी आहे आणि 5 वर्षात एकदाच संधी येते. आपण सर्वांना मिळून चांगला कोकणाचा विकास करूया आणि दाखवून देऊया. ह्या माईकवर मतदान करून कोकणाचा बुलंद आवाज ह्या माईकवर आपण करूया. साहेब, आणि त्यालाच हे करून तुम्ही संपूर्ण मतदारसंघात फिरताय, लोकांच्या काय प्रतिक्रिया, उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय, रिस्पॉन्स काय? मी बांधापासून बांधा, कुडाळ, कंकोली, वेंगुर्ला, देवगड, मालवण, तर मी रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण पर्यंत मी पोहोचलो आहे. लोकांना बदलाव पाहिजे.
काय त्यांची अपेक्षा आहे? त्यांची अपेक्षा आहे की बदलाव पाहिजे आणि जे नेता आहेत, आता जे खासदार आहेत ते अपसेट आहेत त्यांच्याबरोबर. आज सिंधुदुर्गाला हे आहे की ऍटलीस्ट चिपळूणला इंटरनेट तरी नाही चांगलं. तुम्ही सिंधुदुर्गमध्ये जाऊन काय इंटरनेटची पोझिशन बघा. बीच एवढे सुंदर असून पण तिथं एक वॉशरूम नाही बनवलेली. एवढा कोकणात पाऊस पडून पाण्याची टंचाई, मग तुम्ही करू नाही शकत. ते बेसिक नीड्स आहेत. हो, लोकांना अपेक्षा तुमच्याकडनं जास्त नाही आहे. लोकांना अपेक्षा काय आहे? त्यांना चांगलं पाणी भेटायला पाहिजे, चांगली इलेक्ट्रिसिटी भेटायला पाहिजे, चांगले जॉब पाहिजे आणि शिक्षण पाहिजे आणि चांगले हॉस्पिटल्स पाहिजेत. हे जे बेसिक 5-6 आहे ते त्यांना पाहिजे. ते तुमच्याकडनं जास्त अपेक्षा करत नाहीये ना, तुमच्याकडे पैसे मागायला येत आहेत. त्यांना तुम्ही बेसिक नीड्स नाही देऊ. मला एक सांगतो, राजापूर पासून गोव्यापर्यंत रस्ता चांगला आहे, जो मुंबई गोवा हायवे आहे. बाकीचं सर्वचे प्रायव्हेट लोकांना प्रायव्हेट प्रॉपर्टी बनवली. तुम्ही फॅसिलिटीज काय केले? तुम्ही एक विद्यापीठ नाही बनवू शकले, तुम्ही चांगले हॉस्पिटल नाही बनवले. तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलची गोष्ट करून नका ना. सरकारी गरीब माणूस कुठं जाणार? आमच्यासारखा तुमच्यासारखा माणूस चला ठीक आहे, आपल्याकडे व्यवसाय आहे तर आपण जाऊ शकतो. गरीब एक जो वाडीत राहणारा, एक मोहल्ल्यात राहणारा तो माणूस पैसे कुठनं आणणार? त्याच्याकडनं अँब्युलन्सला पैसे कुठने येणार? 500 रुपये नाही देऊ लोकांच्या खिशात. एक वाडीमध्ये गेलो तर म्हणते 80% माझ्या मुलीने काढला, भांडी असते माझ्याकडे 500 रुपये नाही आहेत, तिला बशीचे पाचशे. तुमचं असं म्हणणं आहे की कोकण हे चांगलं एज्युकेशन हब बनू शकतं, कोकण हे 100%. चांगलं टुरिझम हब बनू शकतं, त्याच्यानंतर कोकण हे चांगलं मेडिकल हब बनू शकतं, असं तुमचा फोकस आहे, बरोबर आहे? बरोबर. त्या दृष्टीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय हो, आणि रिस्पॉन्स तुम्हाला चांगला आहे. 100%. Option म्हणून बघताय तुमच्याकडे लोक की एक अल्टरनेटिव्ह आपण तुम्ही चांगला दिलाय म्हणून असं बघताय की कसं आणखी काय? बघा, लोकांकडे आता ऑप्शन आहे आणि लोकांना बघितलं की ज्या एक माणसानं 10 वर्षात काय केलं नाही आणि आता मला सिंपती द्या आणि आम्हाला वोट द्या, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटनं हलवायचं मोदी साहेबांना, म्हणून मला वोट द्या. अरे पण तुम्ही केलं काय 10 वर्षांमध्ये? पण आणखी एक माझा क्लिअर प्रश्न तुम्हाला असा आहे की असं असं सगळीकडे चर्चा आहे की मुस्लिम जे वोटर्स आहेत ते बहुतेक निगेटिव्ह याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. ते तुम्हाला पॉझिटिव्हली येऊ शकतात असं वाटतंय तुम्हाला? त्याचा काय विचार करा. बघा, डेफिनेटली सर्व समाजाची लोक जे समजू शकतात की मी विकासासाठी उभा राहतोय आणि आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे, जे समजतील ते डेफिनेटली वोट करतील. जे नाही समजणार त्याला आम्ही काही नाही करू शकत. तुमचं काय मत आहे? साधारण 18,59,60,000 आसपास आणि समथिंग काही वर होते, यातील 60% मतदान वगळले तर तुमच्याकडे किंवा तुमच्या जे संघटन आहे त्याच्याकडे काय कितीपर्यंत हे होऊ शकतं असं तुमचा अंदाज आहे? बघा, माझा अंदाज असा आहे की गरमी भरपूर आहे, पण मी लोकांना आवाहन करीन की जास्तीत जास्त लोक मतदानाला या आणि माईकवर बटन दाबून 9 नंबरला शकील सावंतला निवडून द्या. आपण सर्वांनी मिळून विकास करायचा. तर मला असा अंदाज आहे की 50 आणि 60% मध्ये मतदान होऊ शकतं. राणे आणि राऊत यांच्यापैकी म्हणजे कोणाचं तुम्हाला आव्हान जास्त मोठं वाटतंय? विनायक राऊत, कारण की ते सिंपतीसाठी उभे राहिले.